शिवचंद्र प्रसाद. मानवाचा येण्याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश हाच आहे की कसं आपण या संसारातून, या बंधनातून सुटू, अविनाशी आत्म्याचा साक्षात्कार करू आणि जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकू. हा मुख्य उद्देश आहे. पण मुख्य उद्देश माहीतच कोणाला आहे? लग्न नाही झालं की लग्न माझं नाही होत, लग्न नाही होत म्हणून त्यासाठी चिंता करत राहतो. किंवा अभ्यासाबाबत बघा, मी पहिल्यांदाच एक्झाम दिली आहे डॉक्टरची, एंट्रन्स एक्झाम, पास नाही झालो, परत देईन. बस त्याच परीक्षेत पास होण्यासाठी मेहनत करतो. कोणाचं लग्न झालं नसेल तर लग्न होण्यासाठी मेहनत घेतो, आणि लग्न झाल्यावरती मुलं नाही होत म्हणून त्यासाठी मेहनत घेतो, आणि मूल झालं की घर नाही, मग घरासाठी माझी छोटी भाड्याची खोली आहे, मला चांगला एक बेडरूमचा फ्लॅट हवा आहे, त्यासाठी मेहनत करतो. आमचा धंदा चालत नाही, धंद्यासाठी मेहनत करतो. त्याला मूळ मुख्य उद्देशच काय आहे माहितीच नाहीये, म्हणून तर संसारातल्या अनेक उद्देशांमध्ये हरवून जातो तो. आणि लोक संज्ञा, अज्ञानतेमुळे लोकही त्याला म्हणतात, अरे तुझं लग्न नाही झालं, 30 वय झालं तुझं नशीबच वाईट आहे. तेव्हा त्याला एकदम दुःख वाटतं, अरे मी कमनशिबी आहे, माझं लग्न कधी होणार? ही अज्ञानताच प्रदान झाली आहे त्याला. कोणी खरं सांगतच नाही काही. आणि लग्न झालंय त्याला विचार, तुम्ही तर लग्न झाल्यावर सुखी असाल ना? त्यांचं बघा, मी खूप दुःखी हो, पण बाहेर नाही बोलणार कोणाला. आणि धर्माच्या गोष्टी घडतात, कोणी म्हणतील त्यागी झाले, संसारी आहेत, अरे गृहस्थाश्रमी आहे, संन्यासी आहेत, गृहस्थाश्रम सोडला, संन्यासी झाले. तर संन्यासाला विचाराल तुम्ही क्रोध, अरे खूप चिंता वाटते, खूप क्रोध येतो, खाण्याचाही त्रास होतो, काही ना काही त्यांनाही दुःख आहेच. पण त्यातलं सत्य ज्ञानी पुरुष जेव्हा भेटतात ना, तेव्हा मनुष्यपणाचा अंतिम उद्देश सांगतात. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती कशी प्राप्त करावी, आणि साऱ्यांना आत्मज्ञान प्राप्त करून देतात. मी स्वयं कोण आहे, सेल्फ रिअलायझेशन प्राप्त करणं, तोच मनुष्यपणाचा मुख्य उद्देश आहे. पण जोपर्यंत मुख्य उद्देश साध्य नाही होत तोपर्यंत थोडंसं इतर काही धर्माचं करत राहा. अध्यात्म नसेल जमत तर धर्माचं. सारं आयुष्य नाही का, एखाद्या झाड आहे आंब्याचं, ते स्वतः कैऱ्या स्वतःच खातात का इतरांनाही वाटतात? पूर्ण आयुष्य स्वतःची फळं इतरांनाच देतात. तसंच मनुष्य जीवनातली आपली फळं इतरांनाच वाटायची. आपली बुद्धी, आपलं मन, आपली वाणी, आपला देह इतरांच्या सुखशांती, परोपकारासाठी वापरा. हा दुसऱ्या लेवलचा उद्देश आहे मनुष्य जीवनाचा. परोपकारामध्ये जीवन व्यतीत व्हायला हवं, आणि त्याच्याही पुढे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचं ध्येय ठेवायला हवं. समजतंय का आता तुम्हाला? आत्मा, मन आणि बुद्धीमध्ये काय अंतर आहे? हो. आणि संसारातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग कोणते? संसारातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग काय? तोच आत्मज्ञानाची प्राप्ती करा. हो, त्यामुळे मुक्तीचा मार्ग सुरू होईल. आणि मन बुद्धी सगळे विनाशी आहेत, आणि आत्मा अविनाशी आहे. हे शरीर आहे जे आपण कार्य करतो, खाणं पिणं. इकडे यायचं असेल तर आपण घरातून बाहेर पडू, बस मी पोचलो, पण आतून अंतःकरण ते तर आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ते अंतःकरण, आणि नंतर बाह्यकरण म्हणजे देहाच्या क्रिया असतात. आणि आत्मा तर तिसरीच गोष्ट आहे, तो ज्ञाताद्रष्ट आहे. आणि अंतःकरणात मनात जे विचार येतात ते मन आहे. विचार 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 तो मनाचा धर्म आहे. आणि चित्त इकडे तिकडे भटकतं, फोटोग्राफी करून दाखवतं. रवींद्र, हा हॉल तो कुठे आहे, कोणत्या एरियात आहे, कसं जायचं, सगळं चित्त सांगतं बघा. पण बुद्धी डिसिजन घेते. आता किती, आता 4 वाजलेत, अजून 1 तास बाकी आहे, 5 वाजले, 4:45 वाजता बाहेर पडेल, असा बुद्धीने डिसिजन घेतला की मग अहंकार त्यावर सही करतो, चल बाहेर पडूया आता. तर हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणात आधी कार्य ते करत राहतात. आणि त्यांचा डिसिजन झाला, इगोइझमने निश्चित केलं की मला पोहोचायचं आहे, नंतर शरीर चालतं, बोलणं होतं, आणि देह इथे पोहोचेल, सारे संयोग जुळल्यावर. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सांसारिक कार्य करण्यातले एव्हिडन्सेस आहेत. आणि आत्मा तो मात्र वेगळा. आत्मा या संसारातील कार्यासाठी बघा, जी बुद्धी, अहंकार, सारं ज्ञान, अज्ञान आहे, विचार येतात, बुद्धी निर्णय देते, त्या सगळ्याला जाणणारा आत्मा. आणि तो संजय कुमार. जय सच्चिदानंद दादा. आम्ही 2007 मध्ये आपल्याकडून ज्ञान घेतलं होतं. त्यावेळेपासून आजवर खूपच जास्त फरक पडलाय आपल्या आयुष्यात. पण
तरीही परिपूर्णता नाही जाणवत. असं वाटतंय की कुठेतरी थांबलोय आपण. आणि हे मध्ये मध्ये क्रोध, माया, लोभ सुद्धा खूप जास्त त्रास देतात, ज्यामुळे शांती नाही लाभत. मग मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी यायला लागतात. माझी इच्छा आहे की संपूर्ण आनंद मिळावा, कुठेच काही टच न व्हावं अशी इच्छा आहे. आणि भीती एखाद्या गोष्टीची खास करून आम्हाला फार त्रास देते. हे काय आहे की अकर्म विज्ञान आहे, म्हणजे कर्म समाप्त होण्याआधी कर्म समाप्त न करता आत्मज्ञान मिळालंय. आणि क्रमिक मार्ग कसा आहे, कर्म समाप्त केल्यावर किंवा करता 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 क्रोध काढून टाकतो, मान लोभ काढून टाकतो, मोह काढून टाकतो, विकार काढायचे आहेत. सगळं पूर्ण झाल्यावर मग आत्मसाक्षात्कार आहे. तर मग आपल्याला त्यासाठीच तप करावंच लागेल. हा क्रोध उत्पन्न होईल, लोभ उत्पन्न होईल, विकार उत्पन्न होतील, भय उत्पन्न होईल. आता हे भय कोणाच्यात होतं? संजयमध्ये होतं. मी वेगळा आहे ही जागृती ठेवा आणि समभावाने निकाल करा कर्माच्या उदयाच्या वेळी. तर असा पुरुषार्थ हळूहळू चालू राहील आपला, आणि त्यामुळे कर्म समाप्त होतील आणि आपण मुक्त होत जाऊ. आणि त्याचंच फळ आत्ता काय आहे, दुःखाचा अभाव, ते स्टेशन सुरू झालंय. त्या स्टेशनवर आपण पोहोचलोय. सुखाचा सद्भाव ते पुढचं स्टेशन आहे. इथे जेवढे क्रोध, मान, मायालोभ समाप्त होतील, ग्रंथी समाप्त होत जातील, तेवढा सुखाचा सद्भाव प्रकट होईल. ते पुढचं स्टेशन आहे. पण दुःखाचा अभाव तर मुक्त झाला की नाही? होय. आधीपासून जे दुःख होतं, अपमानाचं दुःख, नुकसानाचं दुःख, चिंता, टेन्शन, मतभेद, ते कमी झाले का? समाप्त झाले? नाही, खूप कमी झाले. 50% कमी झाले, खरोखरच समाप्त झालेत. संजयला होत आहेत, तुम्हाला नाही अजून. तुम्ही तर तमाम दुःखांपासून मुक्त झालायत. असा अनुभव येतो की नाही तुम्हाला? हो हो. आता हळूहळू हा कचरा निघून जाईल. अजूनही आपला क्रोध बंद नाही होणार. आपल्याकडे त्यावर उपाय काय? तर क्रोधाने कोणाला दुःख झालं तर संजयकडून प्रतिक्रमण करायचं. मानाची ग्रंथी समाप्त होणार नाही, पण मानामुळे जर कोणाला दुःख दिलं गेलं तर संजयला सांगायचं, चल प्रतिक्रमण कर. म्हणजे बघा, मान कमी मिळाला, नाही मिळाला, अपमान झाला आणि संजयला भोगवटा आला, तर तिथे आपण ज्ञानाने समाधान आणायचं. हा बाबा, की निमित्त आहे, आपल्याच कर्मांचा उदय होता, तो निमित्त बनला, निर्दोष आहे, आपला हिशोब पूर्ण होतोय, आपण आनंद मानू. त्यामुळे मनाला समाधान मिळेल संजयच्या. जेव्हा भोगवटा येईल तेव्हा 5 आज्ञा, निर्दोष दृष्टी, असं जर ज्ञानाने सेटिंग केलं तर मानाच्या या ग्रंथी कमी होत जातील. समजतंय आता तुम्हाला? होय. एक गोष्ट अजून विचारायची. जसे आपण म्हणालात की कृष्ण भगवानांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं आणि त्यानंतर हजारोंच्या संख्येने त्याने लोकांचा वध केला. त्याचप्रमाणे आम्हाला हे ज्ञान मिळालेलं आहे आपल्याकडून की तशाच प्रकारे एखादा ऍक्सिडेंट आमच्याकडून झाला, रागाने किंवा कोणत्याही पद्धतीने, मग इतर कोणती गोष्ट असो, तर मग आम्हाला मोक्ष नाही का मिळणार? नाही, असं काही नाही. ते संजयकडून होईल का शुद्धात्म्याकडून होईल? ती जागृती तुम्हाला मिळाली आहे ना, नाही का? असं काही, हा जर ढेकूण मेला तर त्याला कोण, शुद्धात्मा मारतो का संजय मारतो? संजयकडून मारला जाईल का शुद्धात्म्याकडून? याचा करता कोण आहे, करवणारा कोण आहे? संजयकडून होत आहे. संजयकडून होत आहे, पण करवणारा कोण आहे? सायंटिफिक सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, व्यवस्थित संयोग. हो. म्हणून आता तुम्ही काय करायचं, तर शुद्धात्मा संजयला सांगायचं, संजय तुमच्याकडून हा ढेकूण मारला गेलाय, प्रतिक्रमण कर. तर असे हे दोष या पूर्वकर्माच्या वेळी अज्ञानतेने जी बीज पेरली त्याच्या फळस्वरूपात हे कार्य घडलंय. त्याचं प्रतिक्रमण केलं तर नवी बीज जळून जातील आणि कर्मफळ मग पूर्ण होईल. मग मोक्षाची प्राप्ती होईल. मोक्षाची प्राप्ती निश्चितच होईल. बरं. 5 आज्ञांमध्ये जेवढे राहाल त्याचं फळच मोक्ष मिळेल बघा. धन्यवाद. अजय कुमार, लखनौ. जे मनात भाव उत्पन्न होतात त्यातले कोणते चार्ज कर्म असतात आणि डिस्चार्ज कर्म असतात, हे कसे ओळखायचे? तुम्ही शुद्धात्मा आहात का अजय आहात? अजून मी ज्ञान नाही घेतलंय. नाही घेतलं? नाही. मग इथे ज्ञान परवा मिळेल. आता तुम्ही काय मानताय सांगा? तुम्ही अजय कुमार आहात का कोण आहात? म्हणजे मीच अजय कुमार आहे असं मानता ना? हो. आणि अजय कुमार आहे असा जोवर विश्वास वाटतो, रॉंग बिलीफ, तोवर मनात जे विचार येतात त्याबाबत काय मानाल? मीच विचार करतो, मीच म्हटलं, मीच बोललो, मीच कार्य करतो, त्या कर्ता भावनेने कर्मबंधन असतं. हो. म्हणजे ही अज्ञानात आहे तोवर नवी कर्म चार्ज होणं चालूच आहे सूक्ष्मात, आणि स्थूलात डिस्चार्ज चालू आहे.
हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर कोणतं कर्म बाकी राहिलं? नंतर आपली श्रद्धाच बदलत जाते बघा, की नाही मी अजय कुमार नाहीये, मी शुद्धात्मा आहे. हो. आणि करता कोण आहे? दुसरीच शक्ती करता आहे, मी करता नाहीये विचारांचा. हो. मग मी करता नाहीये, मी शुद्धात्मा आहे. या जागृतीनंतर मनात जे काही विचार येत राहतात डिस्चार्ज आहेत. आणि डिस्चार्ज अज्ञानीपणातही मनातले विचार डिस्चार्ज आहेत. हो. आणि ज्ञानानंतरही डिस्चार्ज आहेत. पण अज्ञानी काय मानतो? मीच केलं, मी विचार करतो, मी ते करतो. या बिलीफमुळे दुसऱ्या जन्मासाठीची नवी बीज मनातून चार्ज होतात. बरोबर. आणि इथे ते मनातून डिस्चार्ज होतात. अज्ञानदशेत जे काही मन आता सांगत आहे ते मागच्या अज्ञानदशेतला आहे, त्याचं फळ आज आहे डिस्चार्ज स्वरूपात, असे विचार येतात. नंतर नव्याने ज्ञानदशेत ते नव्याने चार्ज नाही होणार. आणि माझा एक प्रश्न आणखी आहे की म्हणजे ज्ञान प्राप्त करताना कसा भाव असायला हवा ज्यामुळे ज्ञानाचा 100% फायदा होईल? ज्ञान घेताना एवढीच भावना ठेवायला हवी की मला ज्या प्रकारे हे सांगितलं गेलं त्याला मी त्याच प्रकारे फॉलो करेन आणि मला माझ्या आत्म्याच्या साक्षात्काराची प्राप्ती हवी. आणि बुद्धीची दखल मध्ये होऊ द्यायची नाही. म्हणजे हे तर मला माहिती आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, चला मला ही ज्ञानी मी आत्म्यासंबंधी मी काहीही जाणत नाही. आणि मनातून ही भावना असायला हवी की मला पूर्णपणे आत्म्याचा साक्षात्कार मिळवायचा आहे. आणि कल्पनेत या ज्या काही मान्यता आहेत, म्हणजे असं होईल तसं होईल, आत्म्याच्या आनंदाचे असे फवारे उडतील, प्रकाशात प्रकाश उजळेल, त्या कल्पित भावना मान्यता सगळ्या बाजूला हव्यात. त्या बुद्धी त्याने केलेल्या कल्पना आहेत. हो. आणि सत्य काय तर हे जे सांगतील तेच फॉलो करायचंय मला. आम्ही काय सांगतो बघा, 24 तास सांगितलं तसं करत राहा. 24 तास तुमच्यात जागृती सुरू होईल आणि हळूहळू जागृती ती मग वाढत जाईल. आणि इथे काही भौतिक गोष्टी आणायची गरज नाही. मनाची भावना परमविनयाने मला आत्म्याची प्राप्ती करायची आहे आणि आत्म्यासंबंधी मी काहीही जाणत नाही, तेवढीच भावना घेऊन यायचं आहे. बरोबर. आणि नंतर हे ज्ञान घेतलं की त्यातून पूर्णाहुती होत नाही, पण जागृती सुरू होते. नंतर आपण सत्संगाच्या टचमध्ये राहायचं. कमीत कमी वर्षातून एखाद दुसरं शिबिर अटेंड करू शकता अडालजमध्ये येऊन, किंवा अशाच एखाद्या प्रोग्राममध्ये येऊ शकाल. म्हणजे जरूर 2-3 शिबिरं, अशा 2-3 सत्संगात सहभागी व्हा प्रोग्राममध्ये. नक्की. आणि पुस्तकं वाचा. दादाजींची चरणविधीचं पुस्तक देऊ तुम्हाला. आत्म्याच्या जागृतीसाठी पोषक पुष्टी मिळेल त्यामधून. आणि जर कोणाला दुःख दिलं गेलं तर त्याचं प्रतिक्रमण करायचं. हो. आणि सत्संगाच्या सान्निध्यात राहायचं. सगळं सांगितल्याप्रमाणे केलं तर तुमच्या अनुभूतीचे अंश वाढत जातील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. छोटू कुमार. दीपक भाई, नकळत माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या आहेत आणि मी 2 वेळा आत्महत्याचा प्रयत्न सुद्धा केलाय, पण मी वाचलो. आता मला दीपक भाई आपल्याकडून आशीर्वाद हवाय आणि ज्ञान सुद्धा घ्यायचंय. हो, मग परवा ज्ञान मिळेल. आपण दीपक भाई आपला आशीर्वाद दिलात तर. हो, आशीर्वाद पूर्णपणे मिळेल. परवा तर खूपच मिळेल. आणि अशा सत्संगात कायम सहभागी राहा आणि ज्या काही जुन्या चुका झाल्या आहेत त्या सगळ्या आठवून माफी मागायची, म्हणजे त्या धुतल्या जातील. समजलं का आता तुम्हाला? ज्ञान मिळेल तुम्हाला. टीव्हीवर सत्संग पाहता का? नक्कीच बघत राहा. आणि बघा, तुमचं आयुष्य एवढं हे स्वस्त नाहीये की आत्महत्या करून संपवून टाका. आपलं जीवन मोक्ष मिळवण्यासाठी आहे. आता जी काही दुःख येत आहेत ती आपल्या कर्मांचंच फळ आहेत आणि आपण समताभावनाने पूर्ण करू. आणि नव्या चुका करायच्या नाहीत आणि समताभाव ठेवून मोक्षाचा मग निश्चय करायचा आहे. आता आत्मा प्राप्त करून जन्मांतरीच्या फेऱ्यातून तमाम दुःखातून कायमची मुक्ती मिळवायची. त्यासाठीच आपलं आयुष्य वेचायचं आहे. काय? दिलीप कुमार, पटना. माझा पहिला प्रश्न आहे, काही कारणाने शरीर बेचैन होत असेल तर काय करायला हवं? तर काही नाही, ते जाणून घ्यायचं की बेचैन का होत आहे. शरीर बेचैन होत नाही, मन बेचैन होतं. शरीराला कशाचं तरी दुःख वाटतं, म्हणजे वेदना उत्पन्न होते शरीरात. वेदनेचं म्हणताय का? मानसिक दुःखाविषयी बोलताय? वेदना. शारीरिक वेदना. तर मग अशा वेळी वेगळं ठेवायचं. वेदना म्हणजे पायाला वेदना किंवा पोट दुखतंय, डोकं दुखतंय, दुखतं त्याला वेदना म्हणतात. वेदनेला भोगणारा तो कोण आहे? अहंकार आहे. आणि तुम्ही शुद्धात्मा आहात. वेदनेलाही आणि वेदक आणि वेदना दोघांना जाणणारे तुम्ही शुद्धात्मा आहात. वेदना होते दिलीप कुमारला. तुम्ही हे जाणून घ्यायचं, हो दिलीपची वेदना एवढी वाढली आहे, आता कमी झाली, आता आणखी कमी झाली, आता कमीच झाली, परत वाढली आहे. आणि औषधं नैमित्तिक रूपाने ज्या कोणा डॉक्टरला भेटाल तो सांगेल असं कर. आणि दिलीपला सांगायचं, दिलीप कुमारला, की चांगल्या प्रकारे औषध घे आणि डॉक्टर सांगतात ते सगळं ध्यानात ठेवून
फॉलो कर. आणि तुम्हीही जागृती ठेवायची की दिलीपच्या शरीराला वेदना होते, मी शुद्धात्मा आहे. समजलं आता हे? हो. इथे जेवढं वेगळेपण राखाल तेवढं त्या वेदनेचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. हळूहळू हे भोगणं सुद्धा समाप्त होईल आणि वेदना असली तरी जाणणारा असेल. समजतंय आता तुम्हाला? हो. माझा दुसरा प्रश्न आहे, जर बायचान्स संयोगामुळे माझ्याकडून जर एखादी चूक झाली असेल भूतकाळामध्ये, तर काय करायला हवं? त्या चुकांमुळे कोणाला दुःख झालंय का? हो. तर मग दिलीप कुमारला सांगायचं की प्रतिक्रमण कर. ज्या व्यक्तीला आपल्या वागण्यामुळे दुःख झालंय त्याच्या अंतरंगातील शुद्धात्म्याला स्मरून आपल्या चुकांची माफी मागायची आणि अशी चूक न करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करायची. समजतंय आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सरोज सिंग. इतरांना दुःख देत नाही तरी आपल्या वाट्याला दुःख काय येतं? केव्हापासून बंद केलं दुःख देण्याचं? उभ्या आयुष्यात कोणाला दुःख दिलंच नाहीत. मला तरी तसं आठवत नाही. जरी तुम्हाला आठवत नसेल तरी मागच्या जन्मात तरी दिलंच असणार. बघा, या संसारात व्यवहार कसा असतो, जेवढं तुम्ही दिलंय तेवढं तुम्हाला परत मिळेल. एखादा माणूस शिव्या देत असेल, 5 शिव्या दिल्या, आपण म्हणतो अरे थोड्या जास्त दे, मी का फुकटच्या शिव्या देऊ, वेळ नाहीये मला, असं म्हणतो निघून जाईल. 4ही देणार नाही बघा, 6ही देणार नाही. 5चा हिशोब असेल 5च देईल. म्हणून आपण समजून घ्यायचं की 5 पाठवले आहेत तर 5 परत येणार. समता ठेवा. आता दुःखाचं तुम्ही मानता की मी कोणाला दुःख नाही दिलं, पण नाही असं होतं ना, मांजर उंदराच्या मागे लागते, उंदराला पकडायला धावते, तेव्हा लोक काय म्हणतात, उंदराला वाचवतात. बघितलं असेल तुम्ही, उंदराला वाचवायला जातात, मांजराला मारतात. संसारात असंच आहे, एकाला वाचवायला जातात, दुसऱ्याला मारतात. शिवाय असं म्हणतात मी कोणाला दुःख नाही देत, पण एकाचं भलं करायला गेलो तर दुसऱ्याचं नुकसान करतो. नाही का? आपल्या मुलाला कोणी दुःख देत असेल तर त्याचा द्वेष वाटतो की नाही आपल्याला? काय अभावही वाटतो की नाही? होय. तर मग अभाव तोच दुःखही देता एका अर्थाने. म्हणजे आपण शारीरिक दुःख देतो, मानसिकही दुःख देतो, काही ना काही दुःख आपल्याला येणार. जर कोणी अपमान केला तरी अभाव वाटतो. मनात भाव नाही का बिघडत कधी? होय, बिघडतात. हा, मग तरी आपण मानतो मी कोणाला दुःख देत नाही, पण मनातून मात्र गोळीबार चालूच असतो. तोंडाने नाही बोलू शकत कारण ते सगळं खूप समर्थ आहे, स्ट्रॉंग असतात, ते बोलू नाही शकलो त्यांच्यासमोर, तरी मनातून भाव बिघडतातच. बस चिडतात, क्रोधी आहेत, लहान लहान गोष्टींमध्ये मला रागावतात, माझी काय चूक आहे, नाही का? मनात असे कधी येते की नाही? होय, तर मग तेच दुःख दिलंय, मनातून दुःख पोचवलंय, मग त्यालाही मनातून दुःख भोगणं येईल. जय सच्चिदानंद. तर आता उपाय काय करायचा आहे? तर तुम्ही ज्ञान घेतलंय? नाही. हा, तर मग परवा ज्ञान घ्या, नंतर स्वतःला वेगळं ठेवा. या सरोज सिंगला दुःख होत आहे, शुद्धात्म्याला नाही. तुमचं स्वरूप शुद्धात्म्याचं आहे, त्याला कोणीच दुःख पोचवू शकत नाही. बर्फाबाबत जर कोणी म्हटलं ह्याने त्याला कोळशाच्या आगीत जाळून टाकलं त्या बर्फाला, तर कोणी विश्वास ठेवेल? अहो, बर्फ कसा जळेल, कोळसाच थंड पडेल. आत्माही तसाच आनंद स्वरूप आहे, त्याला दुःखाचा स्पर्श नाही होत. आणि तीच आत्म्याची जागृती आपल्याला मिळते ज्ञानविधीत. नंतर या मन वचन कायला दुःख होतं, अहंकाराला बुद्धीला दुःख होतं, तिला वेगळं ठेवायचं आणि हे समजून घ्यायचं की जे अहंकाराने दुःख दिलं आहे त्या अहंकाराला दुःख परत मिळतं आपल्या. आणि आपल्या वाट्याला दुःख नाही आलं तर आपला हिशोब पूर्ण नाही होणार. म्हणून हिशोब पूर्ण होतं, खुश व्हायचं, चला आपलं एक कर्म पूर्ण झालं. कोणी अपमान केला, नुकसान केलं, दुःख दिलं, तर आतून हे समजून घ्यायचं माझे कर्म पूर्ण केलंय मी, मला कर्मातून मुक्त केलंय, महान उपकार आहेत तुमचे. हो. मनात असे भाव ठेवायचे, उपकारी आहे, उपकार मानाल तर तुम्ही मुक्त होत जाल. होय. समजताय आता? जय सच्चिदानंद. तारा सिंग, कोलकाता. नाही, मनीष, कोलकाता. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. माझा प्रश्न असा आहे की मी चरणविधी, प्रतिक्रमण सगळं करते, तरीही मनात राग, द्वेष, क्रोध येतोच. काय करू त्यासाठी? पुन्हा प्रतिक्रमण करायचं, कारण तुमची कर्म समाप्त होण्याआधीच ज्ञान मिळालंय. त्यामुळे अशी निमित्त मिळत राहतील. जसं पाऊस आला तर गवत उगवणारच, तसंच तुम्ही समजून घ्या की या ग्रंथीत त्यातल्या क्रोधाच्या ग्रंथीतून क्रोधाचे विचार येतात, क्रोधाचा व्यवहार झाला, क्रोधाची वाणी बाहेर पडली, कोणाला दुःख दिलं गेलं. आता तारा सिंगला हे सांगायचं प्रतिक्रमण कर.
एक एक लेअर कमी होईल, आवरण कमी होतोच समाप्त होईल. समजलं का आता? आणि आपण एखाद्याला खूप प्रेमाने भेटत असतो, पण तरीही वाटतं की तो आपल्यावर क्रोध करतोय, आपल्याशी नीट बोलत नाही. असं का? कारण आपली मानाची अपेक्षा आहे. तुमच्याशी खूप छानच बोलावं, पण आता चांगल्या प्रकारे तोही कर्माचा हिशोबच आहे, आणि चांगल्या प्रकारे नाही राहत तोही कर्माचाच हिशोब आहे. म्हणजे सरोजला कर्मांचा हिशोब आहे, तारासिंगच्या सगळ्या कर्मांचा हिशोब आहे. आपण जागृतीच ठेवायची, चला आपला अपमान होणारं कर्म घडायचं होतं ते घडलं, कुणाचा दोष नाही, अपयश आलं, अपमान झाला, नुकसान झालं, आपल्या कर्माचं फळ मिळालं, कुणाचा दोषच नाहीये. आणि आतून अपेक्षा काढून टाका. आपण आपलं कर्म पूर्ण करण्यासाठी काम करतोय, व्यवहार करतोय. अपेक्षा का ठेवायची की माझ्याशी नीटच बोला, मला मान द्या, माझा सन्मान करा, अभिवादन करा, ॲप्रिसिएशन करा. आपली अपेक्षाच काढून टाकली तर मग दुःख होणारच नाही. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.